नमस्कार मंडळी, राम राम. मी प्रवीण विठ्ठल तरडे. 29 दिवस झाला देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटासाठी अख्खा महाराष्ट्र फिरतोय. उन्हातानात, पावसात, मध्यरात्री, पहाटे, दिवसा तुम्ही माझ्या सगळ्या वेळेंना व्हिडिओ पाहिले. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, ठाणे सगळं झालं की दिवस रात्र फिरलो ना. नागपूर, अकोला, शेगाव, अमरावती, एरंडोल, पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव, जळगाव, मग पुढं नाशिक, शिर्डी, प्रवरानगर सगळं फिरलो की उन्हात तानात 48 डिग्रीत. तेव्हा तुम्ही कुणीही कुठल्या पोस्ट नाही टाकल्या हो, कुणी लिहिलं नाही कुठलं. माझ्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या दिग्गजांनी पण एक बॉलिवूड स्टारचं मी नाव काय घेतलं, धडाधड तुमच्या लेखण्या चालू झाल्या रे. म्हणजे पब्लिसिटीसाठी मराठी माणसांनी नक्की करायचं काय? खेड्यापाड्यातून उन्हातानात आपल्या प्रेक्षकांना भेटत फिरायचं का मस्त एसीत बसून एखाद्या बॉलिवूड स्टारचं नाव घ्यायचं की तुम्ही मोकळे? ज्या ज्या मराठी लेखक दिग्दर्शक मी वाचल्या तुमच्या पोस्ट, लक्षात ठेवा. तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न करा, देऊळबंद 100 कोटीला जाणार चाललाय तुमच्या टीकांनी आणि ह्यानी त्याला फरक पडत नाही. चला मंडळी, भेटू. देऊळबंद चाललाय, त्याच्या गतीने चाललाय. फक्त जाता विंदा करंदीकरांची एक कविता सांगतो. उंची न वाढते आपली फारसी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा. मग तो पिट्या असू दे, सुन्या 32 असू दे, नाहीतर शाहरुख खान असू दे. ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे जाहीरपणे त्याचं कौतुक आणि कबुली देता आली पाहिजे. धन्यवाद मंडळी. जय महाराष्ट्र. अरे हाच आपला मराठी बाण आहे.